मिरज सिव्हिल रुग्णालयाला 100 क्षमता असलेले बीएससी नर्सिंग कॉलेजला काल मान्यता देण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून मिरज सिव्हिल रुग्णालयामध्ये बीएससी नर्सिंग कॉलेज असावे यासाठी मागणी होत होती। वाढत्या पेशंटची संख्या लक्षात घेऊन 100 क्षमता असलेले बीएससी नर्सिंग कॉलेजचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला। तो प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नरंदकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, मेट्रन शहाणे तसेच इतर नर्सिंग स्टाफ यांनी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना विनंती केली की नर्सिंग कॉलेज मिरज रुग्णालयाला मंजूर करण्यात यावे। त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, जेणेकरून 4 वर्षाचे 400 नर्सिंगचे विद्यार्थी रुग्णालयाला मिळतील। तसेच सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ब्रदर व नर्स यांचा चांगला बीएससी नर्सिंगचा कोर्स करता येईल। तसेच मिरज शासकीय रुग्णालयाचा दर्जा अजून उत्तम करता येईल। हे सर्वांचे हित लक्षात घेता पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी 2 वेळा वैद्यकीय शिक्षण मंत्री, संबंधित सचिव यांच्यासोबत नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळावी म्हणून मिरज रुग्णालय प्रशासनासोबत मीटिंग लावली व त्या प्रस्तावात मान्यता द्यावी म्हणून खूप प्रयत्न केले। अखेर सर्वांच्या प्रयत्नांना काल यश आले व 100 क्षमता असलेले नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाली। त्यामुळे सर्व रुग्णालयामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। सर्वांनी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यासाठी 100 कॅपॅसिटीचे नर्सिंग कॉलेज साठी मान्यता काल कॅबिनेटमध्ये देण्यात आली। बऱ्याच वर्षापासून नर्सिंग कॉलेज आपल्या मिरज मेडिकल हॉस्पिटलसाठी व्हावं असं येथील नर्सेस तसेच मेट्रन यांची सगळ्यांची तसेच या कॉलेजची डिमांड होती। त्या डिमांडनुसार आम्ही प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी पाठवला व तो प्रस्ताव मंजूर होण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे आम्ही ती मागणी केली व विनंती केली की त्यांनी लक्ष घालावे व हे मंजूर करण्यात यावे। त्यावेळी त्यांनी विचारलं त्याचा फायदा काय होणार। जेव्हा त्यांना समजले की जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी ह्या प्रोसेसमध्ये भाग घेऊन नर्सेसच्या कोर्ससाठी एलिजिबल होऊ शकतात व पुढे जाऊन नर्सेस किंवा ब्रदर होऊ शकतात व दुसरी गोष्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये असणारा स्टाफ हा कमी प्रमाणात असल्यामुळे व पेशंटची संख्या वाढती आहे, या दृष्टिकोनातून जर नर्सिंग कॉलेज मंजूर झालं तर दरवर्षी 100 अशी कॅपॅसिटी असल्यामुळे 3 वर्षाचा कोर्स असल्यामुळे तर 300 नर्सेस व 1 वर्ष इंटर्नशिप असे टोटल 400 नर्सेस आपल्या हॉस्पिटलसाठी अतिरिक्त मिळणार आहे व 400 नर्सेस मिळाल्यामुळं जो हॉस्पिटलचा दर्जा आहे त्याच्यामध्ये नक्कीच फरक पडणार आहे व गुणवत्ता वाढणार आहे। ह्या सर्वांचा विचार करून शासनाने काल आपल्याला 100 कॅपॅसिटीचे बीएससी नर्सिंगचे कॉलेजला मान्यता दिलेली आहे। त्याबाबत डॉक्टर सुधीर नरंदकर, मेट्रन शहाणे तसेच सर्व नर्सिंग स्टाफ, प्रस्ताव केलेले क्लॅरिकल स्टाफ व मेडिकल सुप्रिटेंडेंट ऑफिस या सर्वांनीच डॉक्टर सुरेशभाऊ खाडे ज्यांनी आज प्रयत्न केले व ज्यांच्या प्रयत्नामुळे मिळाले, तसेच याला मान्यता देणारे आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो व नक्कीच या बीएससी नर्सिंग कॉलेजचा फायदा सांगली जिल्ह्यातील व इतर येणारे पेशंट आहेत यांना होईल। धन्यवाद।